आणि आता आणखी एक मोठी बातमी आपण बघूया ती म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 6 नगर परिषदांसाठी काल मतदान प्रक्रिया पार पडली। निकाल हा 21 डिसेंबरला लागणार आहे। त्यामुळे आता स्ट्रॉंग रूम सांभाळण्याची जबाबदारी ही प्रशासनावरती आहे। या स्ट्रॉंग रूम वरती पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलेला आहे। स्थानिक पोलीस यांच्यासोबतच एसआरपीएफचं पथक, सीसीटीव्ही कॅमेरे, जिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची स्ट्रॉंग रूम अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। त्यांना देखील दररोज एका वेळेस स्ट्रॉंग रूमला भेट देणं बंधनकारक असणार आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 6 नगर परिषदेसाठी काल निवडणूक प्रक्रिया पार पडली आणि आज मतदान झाल्याच्या नंतर ईव्हीएम मशीन एका स्ट्रॉंग रूम मध्ये बंद करण्यात आलेले आहेत। आज जो निकाल लागणार होता तो निकाल 21 डिसेंबरवर गेला असल्याने तब्बल 18 ते 19 दिवस हे स्ट्रॉंग रूम सांभाळली जाणार आहे। या स्ट्रॉंग रूम मध्ये ईव्हीएम बंद असणार आहे, त्यामुळे पोलिसांचा तगडा बंदोबस्त आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। तहसीलदार दर्जाचा अधिकारी या ठिकाणी स्ट्रॉंग रूम अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि त्यांना दिवसातून एक वेळ स्ट्रॉंग रूमला भेट देणं बंधनकारक असणार आहे। त्यासोबत एसआरपीएफचं पथक असेल, स्थानिक पोलीस असेल, यांचा देखील मोठा बंदोबस्त आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। पोलीस कर्मचाऱ्यांजवळ रायफल देखील देण्यात आलेले आहेत, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस सज्ज आहेत। तर 3 शिफ्ट मध्ये हा संपूर्ण बंदोबस्त असणार आहे। एका वेळी जवळपास 15 ते 20 कर्मचारी अधिकारी या ठिकाणी असणार आहेत। त्यानंतर रूटीन मध्ये 3 शिफ्ट जशा होतील त्या 3 शिफ्ट नुसार हा बंदोबस्त वेगवेगळा होईल आणि या संपूर्ण स्ट्रॉंग रूमवर पोलिसांचा बंदोबस्त तर असणारच, मात्र तिसरा डोळा म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं त्या सीसीटीव्हीची देखील नजर असणार आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर या पद्धतीचे सीसीटीव्ही संपूर्ण स्ट्रॉंग रूम मध्ये लावण्यात आलेले आहेत आणि या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं कशा पद्धतीने स्ट्रॉंग रूम सील करण्यात आलेले आहेत आणि त्याच ठिकाणी हा सीसीटीव्ही 24 आवर्स म्हणजे 24 तास चालू राहणार आहे आणि त्यातून आता सगळ्यांची नजर सीसीटीव्हीच्या माध्यमातून देखील असणार आहे आणि पोलीस बंदोबस्त देखील यासोबत असणार आहे। त्यामुळे तहसीलदार दर्जाचा अधिकारी देखील या ठिकाणी दिवसातून भेट देईल आणि संपूर्ण परिस्थितीचा आढावा दररोज घेईल असं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर। यानंतर बातमी आहे बीड जिल्ह्यातून। तिथे 6 नगर परिषदांच्या निवडणुकीसाठी काल मतदान प्रक्रिया पार पडली। आज खरं तर निवडणुकीचा निकाल लागण्याची उत्सुकता सर्वांना होती, मात्र न्यायालयाने 21 डिसेंबर रोजी मतमोजणी प्रक्रिया ठेवल्यामुळे जिल्ह्यातील 6 नगर परिषदांमधील स्ट्रॉंग रूमवरती पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आलाय। तर दुसरीकडे रात्रीपासून ते सकाळी झोपेतून उठल्या उमेदवार हे नगर परिषदेकडे धाव घेत आपलं भविष्य ज्या स्ट्रॉंग रूम मधल्या मतपेटीमध्ये कैद झालंय त्याला पहारा देण्यासाठी येत आहेत। आम्हाला इथे राहण्याची मुभा द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार संध्या देशमुख यांचे पती माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांनी केली आहे। पोलिसाचा बंदोबस्त काल बी पोलिसाचा बंदोबस्त होता, कुठेही पोलिसाचा बंदोबस्त असते असं नाही आहे, पण आम्हाला सुद्धा भरोसा पाहिजे। या शासनावर आम्हाला भरोसा नाही आहे। इथं काय परळीमध्ये परिस्थिती असती हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि आम्हाला कुणावर आता भरोसा ठेवायची जरूरत नाही। आमच्या जनतेने जे मतदान केलंय त्याचं रक्षण आम्हाला करायचं आहे। आम्हाला शासनानं किती पोलीस बंदोबस्त नाही यासारखी कोणी बी लावलं तरी आम्हाला याच्यावर भरोसा नाही आहे, कारण आम्हाला इथं प्रत्यक्षात लक्ष द्यायचं आहे। तर मावळ तालुक्यातील वडगाव नगरपंचायत या ठिकाणी काल 73% मतदान झालं। मतदानानंतर ईव्हीएम, पोलिसांची सुरक्षा आणि देखरेखीखाली नगरपंचायतीच्या दुसऱ्या मजल्यावरती पोलीस पहाऱ्यामध्ये ठेवण्यात आलेत। कशा प्रकारे इथल्या स्ट्रॉंग रूमची व्यवस्था करण्यात आली आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अनिस शेख यांनी। सध्या मी मावळ तालुक्यातील वडगाव नगरपंचायतमध्ये आहे। काल या ठिकाणी जे आहे अतिशय उत्साही वातावरणात मतदानाची प्रक्रिया पार पडली आणि त्याच्यानंतर आता ज्या मतपेट्या आहेत किंवा ईव्हीएम मशीन आहेत त्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत। आपण जर पाहिलं तर या स्ट्रॉंग रूमला कडेकोट असा पोलीस पहारा देण्यात आलेला आहे। खरं तर 2 लेअरमध्ये ही सुरक्षा आपल्याला पाहायला मिळते। एसआरपीएफचे 7 जवान, त्यात एक शस्त्रधारी जवान तसेच स्थानिक पोलीस जवळपास 10 हे या स्ट्रॉंग रूमची देखरेख करत आहेत। त्याचप्रमाणे या ठिकाणी जे आहेत ते सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत। लोखंडी गेट आहे, त्या गेटला टाळं देखील आहे। अतिशय कडेकोटपणे या ठिकाणी सुरक्षा आहे। संपूर्ण या परिसराचं स्ट्रॉंग रूमचं जे चित्रीकरण आहे ते सीसीटीव्हीच्या माध्यमातून होत आहे। या परिसरात येण्यासाठी कोणालाही एंट्री नाही आहे, कोणालाही सगळ्यांना जे आहे या ठिकाणी मज्जाव करण्यात येत आहे। अतिशय कडेकोट सुरक्षेमध्ये जे आहे ते मतदान यंत्र ठेवण्यात आले आहेत।
24 मतदान यंत्र आहेत हे. आपण जर पाहिलं तर या वडगाव नगर पंचायतच्या हद्दीमध्ये जे आहे 73% मतदान झालेले आहे. आणि आता नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार 21 तारखेला ही मतमोजणी होणार आहे. तोपर्यंत या ठिकाणी अशाच प्रकारे कडेकोट पोलीस बंदोबस्त देखील राहणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट इम्रानसह न्यूज 18 लोकमतसाठी अनिश शेख, मावळ. तर अहिल्यानगरच्या राहातामध्ये सुद्धा स्ट्रॉंग रूममध्ये ईव्हीएम ठेवण्यात आले. जर उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधीला स्ट्रॉंग रूम जवळ थांबायचं असेल तर त्यांनाही परवानगी देण्यात आली आहे. नेमकी कशी सुरक्षा व्यवस्था असणार आहे याबाबत अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहाता नगरपालिकेच्या स्ट्रॉंग रूम जवळून आढावा घेतलाय आणि मुख्याधिकारी वैभव लोंढे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांनी. हायकोर्टाने दिलेल्या आदेशानंतर आता निवडणूक आयोगाला पुढच्या 20 दिवस ईव्हीएम मशीन सांभाळावी लागणार आहे. नगरपालिकेच्यासाठी काल मतदान पार पाडलंय, मात्र आता पुढच्या 18 ते 20 दिवस हे ईव्हीएम सांभाळावे लागणार आहे. खरं तर विरोधक आरोप करतायत की हे ईव्हीएम नेमकं कसं सांभाळणार, काही याच्यात फेरफार केली जाईल का, कशी याची सुरक्षा एवढे दिवस केली जाणार आहे, हाच आढावा घेण्यासाठी मी आता आलोय. आणि मी राहता नगरपालिकेच्या जे स्ट्रॉंग रूम आहे या ठिकाणी आलेलो आहे. आपण बघू शकतो या ठिकाणी जे ईव्हीएम आहेत ते ठेवण्यात आलेले आहे. स्ट्रॉंग रूम आहे. काल जेव्हा मतदान सगळीकडचं पार पडलं त्यानंतर या ठिकाणचे उमेदवार असतील, लोकप्रतिनिधी असतील, यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी हे ईव्हीएम सील करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर आता इथे पोलीस दिसत आहेत, जिल्हा पोलीस असेल, राज्य पोलीस असेल. नेमकी कशी ही सगळी सुरक्षा याची केली जाणार आहे आपण याबाबत जाणून घेऊ. आपल्यासोबत नगरपालिकेचे मुख्याधिकारी लोंढे सर आहेत. सर, नेमकी कशी ही सगळी सुरक्षा आता तुम्ही करणार आहात? कारण एकच रात्र सांभाळायची होती, मात्र आता 18 दिवस याची काळजी घ्यावी लागणार आहे. कशा पद्धतीची सुरक्षा तुमच्याकडनं केली जाणार आहे? काल राहाता नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी मतदान पार पडलं. काल रात्री उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधी यांच्या समक्ष आपण जे पोल्ड ईव्हीएम आहे ते आपण सीलबंद केले या स्ट्रॉंग रूम मध्ये. आणि माननीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार आपण याला त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था केलेली. आमची पहिली नगरपालिकेची गेटवर आमची नगरपालिकेची स्वतःची सुरक्षा व्यवस्था आहेच. नंतर जो आउटर लेअर आपले जे जिल्हा पोलीस आहे त्यांच्या अधीनस्थ सिक्युरिटी आहे ते बाहेरच्या बाजूला थांबतील. आणि जी इनर सिक्युरिटी आहे ती SRPF आहे, त्यांच्याकडे आपण काल स्ट्रॉंग रूम हँडओव्हर केलंय. आणि जे उमेदवार आहे आणि उमेदवारांचे प्रतिनिधी आहे माननीय आयोगाच्या आदेशानुसार त्यांना इथं आपण व्यवस्था केलेली. ते 24 तास स्ट्रॉंग रूम, त्याचा दरवाजा सील असलेलं सर्व ते इथून आपण बघू शकतो. 20 तारखेला राहिलेल्या नगरपालिकांचं मतदान होईल आणि 21 तारखेला सगळ्यांची एकत्रित मतमोजणी होणार आहे. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, अहिल्यानगर. होत्या जखमा होत्या हे आता मी जेव्हा विचारलं तर पोलिसांच्या फोटोग्राफ मध्ये ते नाहीये. आणि हेड इंजुरी असताना पिंपल्स इथे जी एक इंजुरी होती जी आम्ही तिथेच दाखवली होती, तर आता पोलिसांचं म्हणणं आहे की ते पिंपल होतं. तर इथल्या ज्या जखमा होत्या त्या मी माझ्या डोळ्यांनी बघितल्या आहेत, यांनी यांच्या डोळ्यांनी बघितल्या आहेत. आईंची परिस्थिती तितकीशी चांगली नव्हती म्हणून त्यांनी त्या बघितल्या की नाही मला माहीत नाही, पण वडिलांनी मला दाखवलेल्या आणि ती मी माझ्या डोळ्यांनी बघितलेल्या आहेत. त्यामुळे आत्ताच्या घटनेला जे इथले फोटोग्राफ्स आहेत ते सगळे आपण बघूच काय येतात ते, कारण अशा अनेक हॉरिबल गोष्टी चाललेल्या आहेत. आणि याच्यात मला असं वाटतं की राजकीय दबाव आहे. पुढे राजकारणात खरंच आपण पडून उपयोग नाही. मला फक्त वाटतं की न्याय हा जर समान असेल तर तो यांना मिळाला पाहिजे आणि यांच्या मुलीला मिळाला पाहिजे. धन्यवाद. पोस्टमॉर्टमचा प्रायमरी रिपोर्ट तुम्हाला दिलेला आहे काही वडिलांना, आणि त्यामध्ये काही जखमांचा उल्लेख आहे का? गळ्याच्या भोवती जो दुपट्टा अडकला नाही, त्याच्यापेक्षा अननॅचरल डेथ आहे आणि कंप्रेशन ऑफ द नेक एवढंच आहे. आणि त्याच्यात वार्ड बॉयनीच आयडेंटिफाय असा नेम आहे की पहिलं काही गोष्टी मी सांगू शकत नाही, पण आई वडील आल्याशिवाय पंचनामाच कसा केला? पण तुम्ही बोलणार नसाल ना तर मला तसं सांगा. हा, परत मी पडणार नाही याच्यात. खरंच बोलायचं असेल तर बोला, हिम्मत दाखवून खरं बोला. आणि सोडून का आले, कसं गेले, काय एवढं पुरावा असताना तुम्ही नाही तर मी पडणार आत्महत्या नाही लावतात की तुम्हाला ते पोलिसाला सुद्धा मनाला पटणार नाही किंवा आम्हाला पटत नाही की ती सोडली नाही, मग आत्महत्या बोर्ड का लावून तिला सगळीकडे आत्महत्या का? तर गौरी गर्जे मृत्यू प्रकरणामध्ये अंजली दमानिया यांनी काही दावे केलेले आहेत. आता बघूयात त्याचं पुढे काय होतं. या संदर्भातले अपडेट तर आपण घेत राहूच.